नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने असंख्य भक्तांना अद्भुत अनुभव येतात. कुणाला स्वप्नात दर्शन होते, कुणाला नामस्मरण करताना अंगावर शहारे येतात, तर कुणाला संकटाच्या वेळेला अचानक उपाय सापडतो. पण त्याच वेळेला काही भक्तांची अशीही तक्रार असते की मी कित्येक दिवस भक्ती, नामस्मरण, सेवा करत आहे, पण मला अजून स्वामींचा अनुभव का येत नाही. काहींना लवकर अनुभव येतो, तर काहींना उशिरा अनुभव मिळतो. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण भक्तीच्या प्रवासामध्ये अनुभव उशिरा मिळण्यामागची कारणे खोलवर समजून घेणे गरजेचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की काहींना स्वामींचा अनुभव उशिरा येण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत. स्वामींचा अनुभव मिळणे म्हणजे कृपेची वेळ असते. महाराजांचा अनुभव येणे हा काही योगायोग नसतो, तर तो त्यांच्या कृपेची खास वेळ असते. आपण केलेले नामस्मरण, सेवा, प्रार्थना याचे फळ म्हणून लगेच अनुभव मिळेल असे नसते. कधी हा अनुभव शांततेच्या रूपात येतो, तर कधी संकटे दूर होण्यामध्ये दिसतो, तर कधी अचानक मिळालेल्या आधारातून प्रकट होतो. प्रत्येक भक्ताची तयारी, निष्ठा आणि भूतकाळातील कर्म ही वेगवेगळी असतात. म्हणून कुणाला लवकर अनुभव येतो, तर कुणाला उशिरा. महत्त्वाचे हेच आहे की अनुभव उशिरा येतो म्हणजे स्वामींची कृपा नाही असे नाही. स्वामींचा अनुभव योग्य क्षणाला मिळतो जेव्हा आपण ते खऱ्या अर्थाने ओळखू शकतो. आपण केलेली सेवा, उपासना कधीही वाया जात नाही. कधी ते आपल्या चांगल्या कर्मांमध्ये जमा होते, तर कधी संकट दूर होण्यामध्ये उपयोगी पडते आणि कधी ते अनुभवाच्या स्वरूपामध्ये येते. म्हणजेच अनुभव मिळणे ही कृपेची वेळ असते. प्रत्येकाचे संस्कार, मनाची पातळी, नशीब हे वेगवेगळे असते. त्यामुळे कुणाला लवकर अनुभव येतो, तर कुणाला उशिरा मिळतो. मनाची चंचलता अनुभव येण्यामध्ये मोठा अडथळा. भक्ती करताना आपले मन जर शांत नसेल, तर अनुभव लांब जातो. आपण नामस्मरण करतो, पण मन सतत इतर गोष्टींमध्ये गुंतलेले असते. संसाराची चिंता, नोकरी, व्यवसाय, अपेक्षा. अशा वेळेला भक्ती ही शरीराने होते, पण मनाने नाही. आणि मन जर एकाग्र नसेल, तर अनुभवही उशिरा मिळतो. यावर उपाय म्हणजे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणे. जेव्हा आपली भक्ती ही निस्वार्थपणे आणि विश्वासाने केली जाते, तेव्हा आपले मन हळूहळू स्थिर होते, चंचलता कमी होऊ लागते आणि अनुभव सहज मिळतात. आपला विश्वास जितका खोल, तितके मन शांत राहते आणि अनुभव लवकर मिळतो. स्वामींचे स्मरण जर मनापासून झाले नाही, तर अनुभव येणे कठीण होते. महाराजांचा अनुभव हा फक्त डोळ्यांनी दिसणारा नसतो, तर तो मनाने जाणवणारा असतो. आणि हे जाणवण्यासाठी मन एकाग्र असणे आवश्यक आहे. भूतकाळातील कर्मांचा परिणाम. आपण भूतकाळात केलेल्या कर्मांचा परिणाम आपल्याला सहन करावा लागतो. काही भक्तांना त्यामुळे संकटे, वेदना, अडथळे जास्त येतात. हे ओझे डोक्यावर असताना अनुभव उशिरा मिळतात. आपले आजचे आयुष्य हे फक्त आत्ताच्या कृतीवर नाही, तर भूतकाळातील कर्मांवरही अवलंबून असते. पूर्वजन्मातील किंवा या जन्मातील केलेली चुकीची कर्म कधी संकटे, अडचणी, दुःख या स्वरूपामध्ये आपल्याला भोगावीच लागतात. त्यामुळे भक्ती असूनही अनुभव उशिरा मिळतो. पण अशा वेळेला निराश होऊ नये. नामस्मरण आणि सेवा करत राहिलो तर हे ओझे हलके होते. कर्मफळ संपल्यावर स्वामींची कृपा लगेच प्रकट होते आणि आपल्याला अनुभव नक्की मिळतो. सेवा सुरू केली की सुरुवातीला त्रास, अडथळे, संकटे वाढल्यासारखी वाटतात. पण आपण जर सेवेमध्ये टिकून राहिलो, तर हळूहळू आपले मन बळकट होते. स्वामींच्या कृपेने आपल्याला त्रास सहन करण्याची ताकद मिळते. पण आपण चमत्काराची अपेक्षा ठेवलेली असते. म्हणून आपल्याला वाटते की स्वामींची सेवा करूनही अनुभव मिळालेला नाही. प्रत्यक्षात सेवा करत राहणे हेच मोठे अनुभवाचे चिन्ह असते. अहंकार आणि अपेक्षा. भक्तीमधले सर्वात मोठे अडथळे म्हणजे अहंकार आणि अपेक्षा. काही भक्तांना वाटते की मी इतका जप करत आहे, इतकी सेवा केली आहे, म्हणून स्वामींनी मला लगेच अनुभव द्यावा. पण हीच भावना अडथळा ठरते. स्वामींची कृपा ही कधीही सौद्याने मिळत नाही, तर ती पूर्णपणे त्यांची इच्छा असते. अहंकार असेल तर भक्ती अपूर्ण राहते आणि जास्त अपेक्षा असेल तर खरी कृपा दिसत नाही. जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या हवाली करतो आणि जशी स्वामींची इच्छा अशी भावना मनामध्ये ठेवतो, तेव्हाच अनुभव आपोआप येतो. जिथे अहंकार आणि जास्त अपेक्षा असतात, तिथे कृपा उशिरा होते. भक्ताची कसोटी. स्वामी भक्तांना सहजासहजी अनुभव देत नाहीत, कारण अनुभव हा शेवट नसून भक्तीच्या प्रवासातील एक टप्पा आहे. म्हणूनच स्वामी कधी संकटे वाढवतात, तर कधी प्रार्थनेला उशिराने उत्तर देतात. यामधून ते परीक्षा घेतात की आपला विश्वास किती खोल आहे. आपण अडचणीतही नामस्मरण करतो की मध्येच हार मानतो, मध्येच सेवा सोडून देतो.
खरी परीक्षा म्हणजे संयम आणि सातत्य ठेवणे. जो भक्त या परीक्षेमध्ये टिकतो त्यालाच पुढे स्वामींचा अनुभव आणि कृपा स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे विलंब हा शिक्षा नसून भक्तीची खरी कसोटी असते. स्वामींचा अनुभव मिळणे म्हणजे नेमके काय असते? अनेक भक्त अनुभव म्हणजे फक्त स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन, आवाज ऐकू येणे, चमत्कार घडणे, स्वप्नामध्ये दर्शन होणे असे समजतात. पण खरे अनुभव म्हणजे संकटातून अचानक मार्ग निघणे, मनाला शांतता मिळणे, भीती नाहीशी होणे, योग्य निर्णय सुचणे किंवा अनपेक्षित ठिकाणी मदत मिळणे. काही भक्तांना वेगळ्या प्रकारे अनुभव हवा असतो, त्यामुळे स्वामींनी दिलेला खरा अनुभव ते दुर्लक्षित करतात. स्वामींची कृपा नेहमी प्रकट होत असते. फक्त आपण तिचे स्वरूप ओळखू शकतो की नाही हे महत्त्वाचे आहे. अनुभव लहान असो किंवा मोठा, तो स्वामींचाच आशीर्वाद आहे हे नेहमी लक्षात ठेवावे. अनुभव नेहमी दृश्य स्वरूपातच किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणेच मिळेल असे नसते. आपल्या जीवनातील सकारात्मक बदल हे सुद्धा स्वामींचेच अनुभव आहेत. अनेक भक्त अनुभव घेत असतात पण त्यांना ते कळत नाहीत. म्हणूनच काही भक्तांना वाटते की आम्ही स्वामींची एवढी सेवा करतो पण तरीही आम्हाला अनुभव मिळत नाही. खूप सेवा करूनही जर स्वामींचा अनुभव मिळत नसेल तर काय करावे? सर्वप्रथम तर अहंकार बाजूला ठेवावा. मी करत आहे म्हणून स्वामी प्रसन्न होतील अशी भावना टाळावी. अपेक्षा सोडून द्याव्यात. स्वामींचा काहीतरी अनुभव येईल म्हणून स्वामींची सेवा करण्याचे ध्येय न ठेवता त्यांच्या नामस्मरणामध्ये स्वतःला मनापासून गुंतवावे. सेवेमध्ये सातत्य आणि संयम ठेवावा. मन शांत ठेवून निस्वार्थपणे स्वामींचे स्मरण करत राहिले की योग्य वेळेला स्वामींचा अनुभव नक्कीच मिळतो. कधी स्वामी आपली एकनिष्ठता तपासतात तर कधी कर्मफळ संपल्यावर त्यांची कृपा देतात. त्यामुळे आपण फक्त एकच करावे की स्वामींच्या सेवेमध्ये विश्वासाने टिकून राहावे. स्वामींची सेवा करताना आपली चिंता, विचार बाजूला ठेवून भक्ती करावी. मन एकाग्र करावे. आपले कर्म स्वच्छ ठेवावे. वाईट कृती सोडून साधे आणि प्रामाणिक जीवन जगावे. आपल्याला स्वामींचा अनुभव लगेच आला नाही तरी हे विसरू नये की स्वामी नेहमी आपल्या जवळच असतात. आपल्याला धैर्य, संयम आणि निष्ठा शिकवण्यासाठी काही वेळेला अनुभव उशिरा मिळतो. महाराजांचा अनुभव हा उशिराने आला तरी व्यर्थ जात नाही. प्रत्येक भक्ताला योग्य वेळ आल्यावर स्वामींची अनुभूती नक्कीच मिळते. मनाची चंचलता, अहंकार, अपेक्षा, भूतकाळातील कर्म किंवा आपली कसोटी यामुळे स्वामींचे अनुभव उशिरा मिळू शकतात. पण हा उशीर म्हणजे शिक्षा नसते तर स्वामींचे गुप्त मार्गदर्शन असते. खरे तर शांतता, धैर्य, संकटातून सुटका, मदत मिळणे हे सगळेही अनुभवाचेच स्वरूप आहे. म्हणूनच निराश होऊ नका. सातत्याने नामस्मरण आणि सेवा करत राहावे. स्वामींचा अनुभव आपल्याला योग्य वेळेला नक्कीच मिळतो जेव्हा आपले मन तयार होते, आपली निष्ठा परिपक्व होते आणि आपल्या कर्मांचे ओझे हलके होते. अनुभव लवकर मिळो किंवा उशिरा, आपण फक्त स्वामींचे स्मरण करत राहावे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.